लाडकी बहिणींचा लाडक्या ताईंनो 13वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता फक्त याच महिलांना मिळणार आहे। आतापर्यंत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे। तर लाडक्या ताईंनो एक मोठी अपडेट समोर आली आहे। अशा ज्या लाडक्या ताई आहेत त्यांनाच हा हप्ता भेटणार आहे। तर अशाच रूपाच्या याद्या पण यायला समोर सुरुवात झालेली आहे। टीव्हीवर पण ही बातमी लाडक्या ताईंनो आलेली आहे। तर अशा कोणत्या लाडक्या ताई आहेत ज्यांना हा हप्ता भेटणार आहे आणि कोणत्या अशा ताई आहेत ज्यांना हा हप्ता भेटणार नाहीये ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर लाडक्या ताईंनो तुम्हाला सर्वांना हप्ता हवाय का? 13वा हप्ता सर्वांना हवाय का? एकदा पटपट सर्वांनी आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुमचा या ठिकाणी 12वा हप्ता भेटलेला आहे का ते सांगायचंय। कारण की लाडक्या ताईंनो एक मोठी अपडेट समोर आली आहे। ती अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। बऱ्याच ताईंना 12वा हप्ता भेटलेला नाहीये। तर आता एक तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो लाडक्या ताईंनो, 13वा हप्ता तर खूप कमी लाडक्या ताईंना भेटणार आहे। परत सांगतोय तुम्हाला ही गोष्ट मी आत्ताच सांगतोय, 5 दिवस वितरणाला अजून 4-5 दिवस बाकी आहेत। 5 दिवसाच्या अगोदरच तुम्हाला मी अपडेट देत आहे। वाटलं तर रेकॉर्डिंग करून ठेवा। परत तुम्ही म्हणत असाल की सर तुम्हाला हे अपडेट अगोदर कसे कळतात? तर तुम्हाला हे नक्कीच नंतर समजेल। ज्यावेळेस रक्षाबंधनाला वितरण सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला समजायला लागेल की ट्रिक्स गुरु सरांनी त्यावेळेस जे सांगितलं होतं ते एकदम बरोबर होतं। लाडक्या ताईंनो त्याच्यामुळे एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। ती अपडेट तुम्हाला सांगणार आहे आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ठेवायचं असेल तर रेकॉर्डिंग करून ठेवा, लिहून ठेवायचं असेल तर लिहून ठेवा। यावेळेस बऱ्याच लाडक्या ताईंना, कमी लाडक्या ताईंना पैसे भेटणार आहेत। बघा चला, आपल्या सगळ्या गोष्टी आतापर्यंत सगळ्या गोष्टी खऱ्या ठरलेल्या आहेत। तुम्हाला सगळ्याला माहिती आहे आपण सत्य ज्या गोष्टी असतात त्याच गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगत असतो। चला, 13वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता फक्त याच महिलांना मिळणार आहे लाडक्या ताईंनो। आता अशा कोणत्या लाडक्या ताई ते तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यानंतर फक्त या हप्ता मिळणार ते झालं, 12वा हप्ता मिळणार का? तर लाडक्या ताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, 12वा हप्ता ज्या ज्या ताईंना भेटलेला नाहीये त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 12वा हप्ता भेटला नसेल तर तुमच्या घरात किती लोक आहेत आणि तुम्ही तक्रार केली का ती कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय। कारण की ऑलरेडी बजेट खूप कमी भेटलेलं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी सांगतो मी 100% गॅरंटी के साथ सांगत नाही, पण एक या ठिकाणी एक 90% गॅरंटी घेतो मी की तुम्हाला पैसे नाही भेटणार, यावेळेस हप्ता नाही भेटणार। एक 10% चान्सेस कसे असतील, जर तुमची पडताळणी जर झाली परत आणि तुम्ही तक्रार जर केलेल्या असतील किंवा पडताळणी परत झाली असेल किंवा राजकारणाच्या या ज्या नवीन गोष्टी आहेत, निवडणुका लागल्या त्याच्यामुळे तुम्हाला भेटू शकतो, पण 90% तरी तुम्हाला हा 12वा हप्ता आत्ताच भेटणार नाहीये। ही गोष्ट क्लिअर झालेली आहे कारण बजेट खूप कमी या ठिकाणी भेटलेलं आहे। त्याच्यानंतर केवायसी नसेल तर हप्ता मिळणार का? लाडक्या ताईंनो यावेळेस केवायसी ची गरज नाहीये। म्हणजे मी 13व्या हप्त्याबद्दल बोलतोय। बऱ्याच लाडक्या ताईंना परत गैरसमज निर्माण होईल। आज आहे या ठिकाणी ऑगस्ट महिना चालू आहे, ऑगस्टचा पहिला आठवडा चालू आहे, तर या 3 तारखेला मी सांगत आहे तुम्हाला आत्ताच केवायसी ची गरज नाहीये। म्हणजे 13व्या हप्त्याला केवायसी ची अजून गरज नाहीये। त्याच्या लिस्ट ऑलरेडी बनलेल्या आहेत आणि तुम्हाला पैसे त्याच्यानुसार भेटणार आहेत। त्याच्यामुळे तुम्ही म्हणताल की सर मग आता 13व्या हप्ता केवायसी करावं लागेल का? हे 2-3 दिवसात गरज नाहीये। अजून ती केवायसी करायची लिंक पण ओपन झालेली नाहीये, त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये। जर तुम्हाला कोणी म्हणत असेल केवायसी करून घे, माझ्याकडे 200 रुपये दे, 100 रुपये दे, हे तुला लिंकवर क्लिक कर, असं काही करू नका लाडक्या ताईंनो। आताच तुम्हाला डायरेक्ट मी सांगत आहे, असे फ्रॉड भरपूर होत आहेत। त्या लिंक पाठवली जात आहेत व्हॉट्सअपला आणि तुमचे सगळे बँक्स या ठिकाणी काय केले जात आहेत, रिकामी केले जात आहेत, तुमचे अकाउंट रिकामी केले जात आहेत। त्याच्यामुळे कोणत्याच लिंकवर क्लिक करू नका। अधिकृत वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर जाऊन तुमची केवायसी नंतर करायची। अजून तरी काय अपडेट त्याचं आलेलं नाही। केवायसीचं फक्त लिंक आली आहे, त्याची अजून ती वर्किंग सुरू झालेली नाहीये। चला आता वेळ न वाया घालता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करत आहे। लाडक्या ताईंनो एक महत्त्वाची बातमी या ठिकाणी आलेली आहे, ती सांगत आहे तुम्हाला। बघा मागच्या वेळेस लाडक्या ताईंनो एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगत आहे। मागच्या वेळेस म्हणजे मागचा जो हप्ता होता, मागच्या महिन्यातला हप्ता, त्याच्या वेळेस काय झालं होतं, 3750 कोटी रुपये मंजूर झाले होते। किती? 3750 कोटी। आपल्या अजितदादा, लाडक्या अजितदादांनी यांनी स्वतः सांगितलं होतं मी 3,500 कोटीच्या चेकवर सही केली, हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे। आणि त्याच्यानंतर 3 GR पण आले होते, सगळ्याला माहिती आहे। म्हणजे मागच्या वेळेस 3 GR आले होते आणि त्याच्यानुसार तुम्हाला 3,750 कोटी रुपये मंजूर झाले। याच्यामध्ये कुणाला डाऊट आहे का? कुणाला काय प्रश्न आहे का? कारण की लाडक्या ताईंनो आपण सगळ्या गोष्टी पुराव्या शिवाय बोलत नाही, सगळ्या गोष्टी आपल्या एकदम पुराव्या सहित असतात। त्याच्यामुळे तुम्हाला हे डायरेक्ट मी दाखवत आहे।
आता यावेळी जर बघितलं तर 3,300 कोटी रुपये तुम्हाला मंजूर झालेत. पहिला जो जी आर आला काहीतरी 229 रुपयाचा आणि दुसरा आपण पकडून त्याला 300 रुपये 2,900 कोटीचा आणि दुसरा जी आर आला तो एक 300 कोटीचा आपण पकडून चलू. म्हणजे राऊंड फिगर जर पकडलं 3,300 कोटी रुपये तुम्हाला या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. म्हणजे जवळजवळ विचार केला तर या ठिकाणी 450 कोटी या ठिकाणी 450 कोटी रुपये तुम्हाला कमी भेटलेत या हप्त्यासाठी. आता तुम्ही म्हणता असाल की सर मग आम्हाला हप्ता भेटणार आहे का? आता तुम्हीच सांगा लाडक्या बहिणींनो, तुम्हीच सांगा. आता मी काय बोलत नाही याच्यामध्ये. मागच्या वेळेस 3,750 कोटी रुपये जमा झाले ते मंजूर झाले तुम्हाला आणि यावेळेस 3,300 कोटी रुपये तुम्हाला मंजूर झालेत. आता तुम्हीच सांगा मग तुम्हाला 12वा हप्ता भेटणार आहे का? किंवा ज्या लाडक्याताई मागच्या वेळेस मला बघा त्याच्यापेक्षा आता कमी लाडक्याताई अजून या ठिकाणी भेटणार आहेत किंवा अजून बऱ्याच लाडक्याताईला या ठिकाणी हप्ता भेटणार नाही, 13वा हप्ता भेटणार नाही, कारण बजेट मंजूर झालेलं आहे फक्त 3,300 कोटीचं. लाडक्याताईंनो परत सांगतोय, ही गोष्ट तुम्ही लिहून ठेवायची असेल तर लिहून ठेवा, रेकॉर्डिंग करून ठेवा. ट्रिक्स गुरु हा तुमचा जो लाडका दादा आहे, हे जे बोलतोय, आज तारीख आहे काहीतरी 3 ऑगस्ट तारीख आहे. 3 ऑगस्टला मी आत्ता सांगतोय. आपण गोष्टी आल्यानंतर कधी पण ते कुणाला पण माहित होतं ते सांगत नाही, गोष्टी झाल्यानंतर सांगत नाही, अगोदर मी तुम्हाला सांगत आहे लाडक्यानो, 5 दिवस अगोदर सांगत आहे. परत सांगतोय 5 दिवस अगोदर सांगतोय. यावेळेस परत सांगतोय, यावेळेस खूप कमी लाडक्या ताईंना पैसे मिळणार आहेत. स्पष्ट शब्दात सांगितलंय. आता तुम्हाला ही गोष्ट तुम्ही म्हणताल की सर हे गोष्ट आम्ही कशी कळलं? तुम्हाला ज्यावेळेस वितरण सुरू होईल, रक्षाबंधन ज्यावेळेस येईल, रक्षाबंधनाला वितरण सुरू होईल, त्यावेळेस तुम्हाला समजेल की सर या तुम्ही जे म्हणत होता मागच्या वेळेस ते बरोबर होतं. आता बऱ्याच लाडक्या ताईंना पैसे मिळालेले नाहीत लाडक्याताईंनो. पण सरकारकडे माझी एक मागणी आहे. परत सांगतो लाडक्याताईंनो, हे तर मला आता समजलंय, अगोदरच समजलंय की कमी लाडक्याला ताईंना पैसे भेटणार आहेत. मी सरकारकडे परत मागणी करतोय, येणारा जो रक्षाबंधनचा हप्ता आहे त्या लाडक्या ताईंना नाराज करू नका. परत सांगतोय, हे रक्षाबंधन त्यांचं सुखाचं एकदम आनंदाचं जावं. ज्या ज्या ताईंना 12वा हप्ता भेटला नव्हता त्यांच्यासाठी परत एक जी आर काढा, वाटलं तर अजून एक जी आर काढला. कारण की बघा मागच्या वेळेस 3 जी आर आले होते, पैसे वितरणाचे 3 जी आर आले होते मागच्या वेळेस, आणि यावेळेस 2 जी आर आलेले आहेत. 2 जी आर आलेले आहेत. अजून एक जी आर काढा, त्याच्यामध्ये जवळजवळ अजून एक 400-500 कोटी रुपये टाका आणि सगळ्याच लाडक्या ताईंना या ठिकाणी हा 12वा पण हप्ता देऊन टाका. भले ठीक आहे बाबा, काही काही त्यांचे असे पण मेसेज आले की सर 12वा हप्ता आला नाही तरी चालते, पण 13वा तरी हप्ता आम्हाला द्या. तर असं पण या ठिकाणी लक्षात घ्या लाडक्या ताईंनो. आपले जे राज्याचे मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, आदित्य तटकरे मॅडम असतील, या सगळ्यांना हात जोडून एक विनंती आहे माझी, या लाडक्या दादाची विनंती आहे की सर्व लाडक्या ताईंना पैसे टाकून द्या. सर्व लाडक्या ताईंना कुठंच फिल्टर लावू नका, कोणतीच पात्रता लावू नका. येणारा रक्षाबंधन तरी कमीत कमी सुखाचं जाऊन द्या आणि सर्व लाडक्या ताईंना पैसे द्यावेत, अशी ही मी मागणी करत आहे. तुमची काय याच्यावर मत आहे लाडक्या ताईंनो, एकदा कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचंय. तुम्हाला सर्वांना पैसे हवेत का? तर सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे, पाठिंबा द्यायचा आहे लाडक्या ताईंनो. कारण मी तुमच्यासाठी झगडत आहे, तर तुम्हाला पण सपोर्ट करायचा आहे. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.